खूप सुंदर असा ब्रायडल ब्लाऊज आपल्याकडे वर्कसाठी आला होता आणि त्या ब्लाऊजचं ऑनलाईन डिझाईन काढून दिलेली क्लायंटनी, ती व्यवस्थित दिसत नव्हती. त्यालाच अनुसरून थोडंसं त्याच्यावरती काम करून ही अशी सुंदर डिझाईन तयार केलेली आहे. ही ना साऊथ सिल्कची साडी आहे, प्युअर सिल्कमध्ये, आणि खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ॲक्च्युली तिला स्लीव्जपासून आवडलेलं होतं. हे स्लीव्जची जी डिझाईन आहे ना, ती ॲज इट इज मला हवी आहे म्हटली होती आणि ती तिने ऑनलाईन पाहिली होती आणि ह्या डिझाईनवरतीच आम्ही बाकीचा नेक वगैरे तयार केलेला आहे. सो स्लीव्जला बीड्स टाकून खूप सुंदर अशी ही जवळून दाखवते. नाजूकशी डिझाईन केलेली आहे नवराबाईसाठी आमच्या. इकडे हा दुसरा स्लीव्ज आहे. त्यानंतर बॅक साईडची जी डिझाईन आहे ती या पद्धतीची आहे. बॅकनेक आहे आणि ट्रायंगल दिलेला आहे. ॲक्च्युली इथं तिला डिझाईन नको म्हटली होती, पण हा जो बॉर्डर आहे, ह्याची साडीचा काठ आहे तो फेंट आहे. सो थोडासा तो लुक चेंज झाला असता, म्हणून बॅक ओपन तर ठेवायचं नाही आपल्याला. त्यामुळे इथे सुद्धा ही डिझाईन दिलेली आहे आणि खूप सुंदर असा हा आरी वर्कचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्यानंतर फ्रंट नेकसुद्धा तिला थोडासा हटके हवा होता, जो आत्ता थोडासा ब्रॉडमध्ये चालू आहे, तो फ्रंट नेक हवा होता. सो हा फ्रंट नेक झालेला आहे. ॲक्च्युली हा समोरून कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला हा उलटा दिसत असेल, पण जसा मी पकडलेला आहे तसा हा उजव्या साईडचा हा फ्रंट नेक आहे. हा माझा उजवा साईड आहे, हा डावा साईड आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसू शकतं. तर तुम्ही प्रश्न कराल मला की ताई हा उलट्या बाजूला काय आहे, तर उलट्या बाजूला नाही, हा राईट साईडचा गळा आहे, नेक आहे आणि खूप सुंदर असा तुला जसा हवा आहे तसा खूप ॲक्युरेट डिझाईन आणि ॲक्युरेट काम तिने सांगितलेलं आहे. गळा इकडचा तिकडं झाला नाही पाहिजे, इतकी उंची म्हणजे इतकीच उंची पाहिजे. तिला फार टेन्शन आलं होतं काकू कसं होईल काय होईल म्हणून, पण म्हणलं टेन्शन घेऊ नको. आणि सध्या सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट झालेल्या आहेत. फक्त हे ब्लाऊज मागे राहिलेलं आहे, त्याला हातच लागलेला नाही आणि आता तिला हे रेडी करून द्यायचं आहे. जितक्या लवकर होईल तेवढं. काल द्यायचं होतं, पण काल बाकीच्या ब्लाऊजांमधून ड्रेसमधून मला काही वेळ भेटला नाही. सो हे ब्लाऊज मी आता रेडी करते. तर चला मग रेडी झाल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत भेटतेच.